दादांनी खूप चांगली साऊंड सिस्टीम लावली दादा, मस्त आहे तुमची पहिल्यांदाचे पण एकदम मस्त आवाज आहे, काही ताण नाही, कारण आवाज नसला काही खरं नसतं। एकदा माझं कीर्तन सुरू होतं आणि बाई उठली पोरगं घेऊन जायला लागली, मी म्हणलं मावशी बसा, ती म्हणली नाही बाबा माझं पोरगं रडतोय तर तुमच्या कीर्तनावर परिणाम होईल। मी म्हणलं बसा हो, काही अडचण नाही ताई बसा तुम्ही, तुमचं पोरगं किती रडू द्या, माझ्या कीर्तनावर त्याचा काहीच परिणाम होत नाही। मग ते परत बसली, इतकं जोर जोरात बोंबलायला लागलं ते पोरगं, त्या बाईनं उचलून ती जायलाच निघली। मी म्हणलं मावशी का जाता, बसा तुमचं पोरगं किती रडू द्या, माझ्या कीर्तनावर परिणाम होत नाही त्याचा काही। ती म्हणली बाबा ते सगळं खरं आहे, पण तुमच्या भसाड्या आवाजाला घाबरून मग पोरगं रडतं त्याचं काय, त्याच्यामुळे तुमचा आवाज चांगला असला पाहिजे। अतिशय गोड आवाज दिला दादा तुम्ही, असाच 9 दिवस टिकवा, तुमचं काम वाढल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी धन्यवाद देऊ। आमच्या आत्माराम माझा बालमित्र आहे, तो आत्माराम म्हणजे लंगोटी यार म्हणतात, खरं ते 5वी 6वी पासून नाही 1ली 2री पासून तुम्हाला मित्र आहे, आणि तो मस्त पैकी आला, म्हणला महाराज तुमच्या कीर्तनाची शूटिंग करतो मी, आपलं योग जुळून येत नाही। सगळी गुणीजन मंडळी, आमची सगळीच मंडळी, आमचे बाबा आप्पाचा विषय म्हणजे बाबाला आप्पा म्हणतात, त्यांचा विषय खरंच हा